नमस्कार. आज रविवार दिनांक 8 फेब्रुवारी. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काल शनिवार रोजी जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर सायंकाळी शहरातील विविध भागातून मिरवणुकाही काढण्यात आल्या. या मिरवणुकीत अनुयायी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तरोडा नाका भागातील पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या सतर्कतेमुळे टळला असून चोरट्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या चोरट्याने यापूर्वी कोटक महिंद्रा बँकेचे एटीएम फोडण्याची ही बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्रद्वारा श्री गुरु गोविंद सिंगजी औद्योगिक संस्था नांदेड यांच्या वतीने उद्या सोमवार रोजी सकाळी 11 वाजता ITI पास उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत PMNAM भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी IT पास उमेदवारांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे प्राचार्य SV सूर्यवंशी व सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार PK अन्नपूर्णे यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र संकुलांच्या वतीने PM उषा योजनेच्या अर्थसहाय्याने 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रोफेसर मुराकामी यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात ऊर्जा स्रोतांचे संवर्धन, त्यांची पुनर्निर्मिती तसेच वाहतूक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांचा प्रभावी वापर कसा करता येईल याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. रसिकांसाठी 10 कलर टीव्ही आणि महिलांसाठी पैठणीची लॉटरी दिनांक 21 व 22 फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये रंगणार नरेंद्र देवेंद्र महोत्सव. देशातील नामवंत कवी व हास्य कलाकार नांदेडकरांना खळखळून हसवणार. स्थळ कैलासवासी चंद्रभागा केरबा गंजेवार नगरी, नवा मोंढा मैदान, नांदेड. दिनांक 21 व 22 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजता. विनीत स्वागताध्यक्ष शिवप्रसाद राठी आणि संयोजक धर्मभूषण दिलीप ठाकूर. ग्रामीण भागातील युवक युवती, विद्यार्थी आणि उद्योजकांच्या नवकल्पनांना चालना देत नव उद्योजक घडवण्यावर महाराष्ट्र शासनाचा विशेष भर असून स्टार्टअप परिसंस्था प्रत्येक जिल्हा व तालुक्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील यांनी केले. श्री गुरु गोविंद सिंहजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नांदेड येथे प्रादेशिक स्टार्टअप आणि नाविन्यपूर्ण संवाद या विशेष कार्यक्रमाचे काल आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.